नमस्कार शेतकरी बंधूंनो, सकाळची 7च्या झटपट बातम्या. अवकाळी गारपिटीमुळे नुकसान, बुलढाण्यातील शेतकऱ्यांना 220 कोटीची मदत. 1,47,000 हेक्टर क्षेत्र झाले होते बाधित. वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा हक्क नाकारता येणार नाही, मुलींची आर्थिक स्थिती उत्तम असली तरी समान हक्क. ज्वारी काढणीला वेग, भाव पडल्यानं नाराजी, पीक जोमात, मजूर मिळत नसल्यानं अडचणी. वाढोणा सर्कलमध्ये वादळ, संत्रा गहू पिकांचे नुकसान, प्रशासनाने मदत जाहीर करण्याची मागणी. उकाड्यात पुन्हा 2 दिवस थंडीचे, हिवाळा आपला हंगाम पूर्ण करण्याच्या मार्गावर. DPC साठी 944 कोटी मंजूर, 144 कोटींची भर. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री रस्ते काम कार्यक्रमासाठी निधी देणार. 3 सिलेंडरचा ब्लास्ट, न्यू डायमंड नगर हादरले, आगीचे लोळ, दुचाकी 4 चाकी जळून 4 महिन्यांपासून रोहे व मजुरांना मजुरीची प्रतीक्षा, शासनाकडून निधीच नाही. कोठारीत बहरले ज्वारीचे पीक, हुरडा पार्टीची रंगत. शेतकऱ्यांनी घेतले शाश्वत भाजीपाला लागवडीचे धडे, चिखली शिवारात अभ्यास दौरा. सोन्याच्या दरात घसरण सुरूच, प्रतितोळा 62,200 रुपये, 15 दिवसात 900 रुपयांनी घसरले. कांदा निर्यातीला मंजुरी म्हणजे वराती मागून घोडे, शेतकरी राजकीय वर्तुळातून टीका. आत्महत्याग्रस्तांसाठी मदत, 18 वर्षी परिस्थिती दैशथे, शेतकऱ्यांच्या वारसामध्ये असंतोष, कुटुंबाचा गाडा हाकणे जिकरीचे. तेलबिया कडधान्य खरेदीच्या एजन्सी नियुक्तीसाठी नवे धोरण, वारेमाप एजन्सी देण्याच्या सरकारच्या धोरणाला चाप. तोल गेला आणि थ्रेशरमध्ये मशीनमध्ये दबून शेतकऱ्यांचा मृत्यू, आसगाव भंडारा जिल्ह्यात हृदयद्रावक घटना. सोयाबीनचा कधी वाढणार दर, शेतकऱ्यांचा साठवणुकीवर भर, सध्या हमीभावाच्या आतच विक्री. दर्यापूर शिवारात सध्या हरभरा काढण्याची लगबग, तालुक्यातील अनेक गावात मेळघाटातील मजूर दाख. कामाच्या शोधात असाल तर ग्रामपंचायतीकडे करा अर्ज. पुणे जिल्ह्यात 763 कामे सुरू. गावातील घराघरात मिळू शकते 24 तास वीज, शहरापेक्षा गावामध्ये अधिक होऊ शकते सौर ऊर्जा निर्मिती. शेतकरी म्हणतात 4 नव्हे 23 पिकांना हवा हमीभाव, सरकारचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला. 15 दिवसात होणार 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया, राज्य सरकारतर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया विशेष मोहीम. रायगडमधील 10 धरणात 50% कमी पाणीसाठा, जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची झळ जाणवली.